नागपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आले आहे। एका गर्भवती महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने आता संपूर्ण तपास प्रक्रियेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। हे प्रकरण नागपूर जिल्ह्यातील वेलतूर पोलीस स्टेशन हद्दीत 2020 मध्ये घडलेल्या पायल रोशन तुळसकर उर्फ देशमुख यांच्या मृत्यूचं। पायल ही 3 ते 4 महिन्यांची गर्भवती होती। या प्रकरणात 4 एप्रिल 2026 रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली। मात्र या निकालानंतर मयत पायलच्या कुटुंबियांनी पोलिसांनी सरकारी वकिलांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। मयत पायलचे वडील माधव किसनराव देशमुख यांनी असा दावा केला आहे की त्यांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात 22 पेक्षा जास्त तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध असूनही ते न्यायालयात प्रभावीपणे सादर करण्यात आले नाहीत। त्यांनी आरोप केला आहे की सरकारी वकिलांनी महत्त्वाच्या साक्षीदारांना न्यायालयात साक्ष देण्यासाठी बोलावलेच नाही, ज्यामुळे आरोपींना निर्दोष सुटण्यास मदत झाली। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे पोलिसांनी कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध मृतदेह जाळून पुरावे नष्ट केल्याचा। कुटुंबाला मुलीला माती द्यायची असताना पोलिसांनी जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। याचे व्हिडिओ पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे। तपासातील अनेक गंभीर त्रुटीही समोर आल्या आहेत। पोस्टमॉर्टम अहवालात गळा दाबल्याचे संकेत असतानाही पोलिसांनी या प्रकरणाला आत्महत्या म्हणून कमकुवत केल्याचा आरोप आहे। ज्या खोलीत मृतदेह सापडला त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता, मात्र हा महत्त्वाचा साक्षीदार न्यायालयात मांडण्यात आला नाही। याशिवाय पायल गर्भवती असतानाही 2 जीवांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही। कॉल रेकॉर्ड, धमकीचे पुरावे आणि तिचा फोडलेला मोबाईल यांसारखे महत्त्वाचे तांत्रिक पुरावे दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप आहे। इतकंच नव्हे तर मुख्य आरोपी पोलिसांच्या उपस्थितीत घटनास्थळावरून फरार झाल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। या सर्व प्रकारामुळे स्थानिक पोलीस आणि सरकारी वकिलांवर संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मयत पायलच्या कुटुंबियांनी आता राज्याच्या गृहमंत्र्यांकडे आणि पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे। तसेच या प्रकरणाची तात्काळ CID चौकशी करण्यात यावी आणि उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। एका गरीब शेतकऱ्याच्या गर्भवती मुलीला न्याय मिळेल का, की हा तपास संपूर्ण प्रक्रिया केवळ तमाशा ठरेल, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, नागपूर।